ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे माझ्या चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. आज मी घेऊन आले एकदम भन्नाट चविष्ट हिरवीगार डिश, बटाट्याची भाजी. बघायला सुंदर, खायला झकास आणि बनवायला अगदी सोपी. ग्रीन मसाल्यासाठी लागणारे साहित्य: खूप सारी कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रकचा तुकडा. हा सगळं एकत्र करून शेंगदाणे ग्राइंड करून ठेवावा. हा मसाला तयार करून ठेवू शकता तुम्ही. 3 ते 4 दिवस अगदी टिकतो. चला तर सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी. मी 7 ते 8 बटाटे घेतले मीडियम साईजचे. ही मी स्लाइस करून घेते. तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कापू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. आमच्या घरात मुलांना हे राऊंड शेपमध्येच आवडतात, म्हणून आम्ही नेहमी ही राऊंड शेपमध्येच करतो. मुलं अगदी आवडीने खातात ही रेसिपी. त्यांना कधीही द्या, दर दिवशी जरी ही भाजी बनवून दिली तरी खातात आणि अगदी छान लागते. बटाटे स्लाइस करून पाण्यामध्ये ठेवले. ते 2 ते 3 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. एका पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया छान खरपूस असे. शेंगदाणे भाजून झाले की ते पण थंड करायला बाजूला ठेवूया. आता एक ट्रिक सांगणार आहे मी. ही भाजीचा कलर जसा म्हणजे चांगला हिरवागार राहण्यासाठी मी बटाटे अगोदर थोडे परतून थोडे मऊ होईपर्यंत शिजवून घेत आहे. तेल गरम झाल्यावर आपण मोहरी टाकूया. तडतडल्यावर आपण जिरे ॲड करूया. त्यात कढीपत्ता टाकूया. छान असं परतून देऊया. ते पर्यंत चिमूटभर हिंग टाकूया आणि छान परतून त्यात बटाट्याचे स्लाइस ॲड करूया आणि परतून घेऊया छान असे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करूया. हळद ॲड केल्यानंतर छान असं परतून घ्यायचे आणि चवीप्रमाणे त्याच्यात मीठ ॲड करूया आणि छान असं परतवून हे बटाटे आपण 80% कुक करून घेऊया, जेणेकरून नंतर आपला हिरवा मसाला आहे त्याचा रंग बदलणार नाही, तो हिरवाच दिसेल आणि भाजी दिसायला अप्रतिम दिसते. यात मी थोडंसं चिमूटभर चवीप्रमाणे मीठही ॲड केलं आहे आणि ते परतून घेऊन हे मी याच्यामध्ये पाणी ॲड नाही करणार आहे. मी फक्त स्टीमवर शिजवणार आहे. छान असं परतून घेऊया. हे बटाटे मध्यम आचेवर थोडे परतून घ्या आणि झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनिटं त्याला शिजवून देऊया. अर्धवट शिजलेले बटाटे असले तर मसाल्याचा फ्लेवर अजून मस्त लागतो. अजून थोडी क्रंच, थोडी सॉफ्टनेस, एकदम परफेक्ट टेक्स्चर आणि कॉम्बिनेशन खूप छान लागतं. ह्याच रेसिपीमध्ये 2 रेसिपी आहे. तुम्ही असंही मुलांना देऊ शकतात. अगदी छान लागते ही टेस्टही. आता ग्रीन मसाल्याची तयारी करूया. मी कोथिंबीर अगोदरच धुवून स्वच्छ करून ठेवली होती. ह्याचं देठ ही कोथिंबीरचे वायाने जाऊ द्यायचे. तुम्ही तेही मसाल्यामध्ये टाकू शकता, त्याने चव अगदी अप्रतिम येते. छान अशी कोथिंबीर कापून घेऊया, जेणेकरून ग्राइंड करण्यास छान असं ग्राइंड होतो मसाला. अद्रकचा तुकडा त्याचे स्लाइस करून घ्या, बारीक बारीक तुकडे करून घेऊया, जेणेकरून त्याचा तुकडा राहणार नाही, तोही माहीम दळला जाईल. मिरच्या ह्या आम्हाला थोडंसं स्पायसी हवं असतं म्हणून मी त्याप्रमाणे घेते. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचे तुकडे करून आपण छान असे घेऊया आणि हा सगळा मसाला एकत्र करून दळून घेऊया. हा मिक्सर जारमध्ये टाकून कढीपत्त्याचं पान आणि कोथिंबीर छान चव लागते याची मसाल्यामध्ये. लसूण ॲड करूया, शेंगदाणे भाजलेले ॲड करूया. सगळा मसाला एकत्र करून आपण ग्राइंड करून घेऊया छान असा. तोपर्यंत बटाटे आपले साईडवर छान अर्धवट शिजत आलेले आहे. हा मसाला आणि बटाट्याचा फ्लेवर अजून मस्त लागतो.
एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन जातं. हा मसाला कुठल्याही भाज्यांमध्ये वापरू शकता. हे बघा, आहा, बटाटे मस्त आपले छान मऊसर शिजलेले आहे. अगदी याचाही सुगंध अगदी घरभर दरवळायला लागलाय. हे बटाटे आपण साईडला काढूया आणि त्याच पॅनमध्ये आपण तेल गरम करूया आणि आपला हा हिरवा मसाला जो आपण ग्राइंड करायला घेतला होता तो त्यात परतून घेऊया छानपैकी. छान हा मसाला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. थोडंसं मीठ टाका, थोडंसं पाणी टाका. मीठ आपण अगोदरही टाकलं होतं, तुम्ही चवीप्रमाणे अंदाजाप्रमाणे टाका. छानपैकी मिसळून घ्या. 5 ते 7 मिनटं आपण हे बटाटे स्लाइस टाकून शिजवून घ्यायचे आपल्याला. हा असा परतवल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करूया म्हणजे तो मसाला छान शिजेल. आपल्याला हे अगदी खूपही शिजवायचं नाही कारण बटाट्याचा ते हिरवा कलर जो मसाल्याचा आहे तो आपला अगदी तसाच राहिला पाहिजे. त्याच्यामुळे आपण हलवत राहून एक 3 ते 4 मिनटं झाकण ठेवूया. हा आपला मसाला ऑलमोस्ट शिजला आहे. तुम्हाला दिसतंय का रंग? हा रंग हिरवा टिकण्यासाठी एक छोटीशी टीप, मसाला घातल्यावर फार वेळ परतू नका, नाहीतर रंग गडद होतो आणि चवही थोडी बदलते. अशी भाजी सकाळच्या डब्यात, रात्रीच्या जेवणात किंवा प्रवासात कुठेही परफेक्ट लागते. सगळ्यात मजेशीर म्हणजे ही भाजी थंड झाली तरी चवीला छान लागते. त्यात हे आपण शिजवून ठेवलेला बटाटा ॲड करूया आणि आता गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवून 5-1 मिनटं आपण ठेवूया. एकदम छान मसाला हा मुरतो त्याच्यात आणि छान कॉम्बिनेशन लागतं, छान चव लागते. प्रवासातही ही भाजी खूप छान लागते. ही भाजी तयार झाल्यानंतर गॅस बंद ठेवा. त्याच उष्णतेत मसालाने आणखी शोषला जातो आणि भाजीची चव दुप्पट होते. गरमागरम भाजी थोडी पोळी भातासोबत आणि तांदळाच्या भाकरीसोबत छान लागते. बघा ना, ही हिरव्या मसाल्याची बटाट्याची भाजी दिसायला किती आकर्षक आहे ना. इतका सुंदर हिरवा रंग आणि सुगंध तर एकदमच घरभर दळवतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी आहे घरगुती, हेल्दी आणि पूर्ण हायजेनिक. आजकाल आपल्या पटकन खायला तयार होणाऱ्या बाहेरच्या फास्ट फूडमध्ये वळतो, पण खरी चव आणि आरोग्य याचं रहस्य असतं घरच्या जेवणातच. हिरव्या मसाल्यात खरं जर तुम्ही थोडा पुदिना किंवा शेंगदाणा वापरलात तर चव तर वाढतेच, पण शरीरात थंडावा आणि एनर्जी दोन्ही मिळतात. हे मसाले अजूनही आरोग्यदायी कॉम्बिनेशन आहे. स्वयंपाक करताना जास्त तेल वापरण्यापेक्षा मध्यम आचेवर कमी तेलात परतलेली भाजी अधिक स्वादिष्ट आणि हलकी होते. असं केल्याने पचन सुधारतं आणि शरीरावरही ताण येत नाही. घरातल्या छोट्या छोट्या रेसिपींमध्ये किती मोठं प्रेम दडलं असतं ना. आई, बहीण किंवा आपण स्वतःही सगळं जेवण मनापासून बनवतो तेव्हा त्याची चव फक्त जिभेवरच नाही तर मनातही टिकून राहते. दररोज किमान एक जेवण तरी घरचं खा. ताज्या भाज्या, घरचा मसाला आणि स्वच्छतेचं बनलेलं अन्न यामुळे फक्त शरीरच नाही तर मनही निरोगी राहतं. कारण आरोग्य टिकवायचं असेल तर बाहेरचं नव्हे, आपलं घरचं जेवण सर्वात मोठं टॉनिक आहे. आणि हो, जेवण हे फक्त पोट भरण्याची गोष्ट नाही, ती एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाने जपली पाहिजे. मी नेहमीच प्रयत्न करते की अगदी सोप्या आणि कमी वेळात कोणीही सहज बनवू शकेल अशा घरच्या घरी चवदार रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे सगळ्यांनाच घरचं जेवण ताजं, स्वादिष्ट आणि हेल्दी जेवण तयार होईल. रेसिपी आणि ह्या टिप्स आवडल्या असतील तर एक लाईक नक्की द्या. कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोणती घरगुती हेल्दी डिश सर्वात जास्त बनवता. आणि अन्नपूर्णा बाय कविता नेहरेला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढे बघायलाही विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटू एक नव्या स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत घरचं खा, चविष्ट खा आणि आनंदात राहा. घरचं जेवण, आरोग्य जपा. हेल्दी फूड, हॅपी मूड विथ अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. थँक्यू.